तर पब्लिक काय चाललं, मी पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन व्लॉग. तर पब्लिक आता आपल्याला जायचे जाऊन आहे पब्लिक आपल्याला जायचे नाथ मंदिरात पैठणला. थोडं काम बी होतं आणि नाथ मंदिरात आपल्याला म्हणजे तुम्हाला मी दाखवतो की नाथ मंदिर कसं आहे, काय कुठं आहे, काय त्याचा इतिहास आहे. तर चला, आज गुरुपौर्णिमा बी आहे, मस्तपैकी दर्शन घेऊन नाथ महाराजांचं. तर पब्लिक चला डायरेक्ट भेटूया आता नाथ मंदिरामध्ये. पुन्हा आलो नाथ मंदिरात मस्तपैकी एकदम. आता तुम्हाला जसं म्हणलं होतं तसं नाथ मंदिरात घेऊन आलेलं आहे. आणि आज आहे गुरुपौर्णिमा, त्याच्यामुळे आज नाही का खूप सारं इथं गर्दी आहे. कारण की नाथ महाराज हे आपले गुरुचे एका हिशोबाने त्यांनीच आपल्याला एक चांगले संस्कार दिले, चांगले शिकले, त्याच्यामुळे ते आपले गुरु आहेत. त्याच्यामुळे आम्ही पण पाय पडायला आलेलो आहे. आणि राहिला विषय माय ब्लॉगचा, असं समजायचं नाही हे लोक पाहू राहिले आपल्याकडं असं तसं. मला लईच लाज वाटू राहिली, काय करावं मी काय करू, मला तोंड दाखायला जागा नाही ठेवली. त्या असं काही नसतं, कोण नसतं, काही नाही. मस्त मोबाईल काढायचा, ब्लॉग काढायचा, आपलं काम करायचं, पैसे बिशे कमायचे. लोकांचे आहेत सॉरी, लोक गेले सॉरी, लोकांचा विचार नाही करायचा डायरेक्ट जर म्हणलं तर. मग विषय असा आहे या डायरेक्ट इतकी लोक माहीत फावड्याकडे पाहू राहिली, मी मग काम करू राहिलो एकदम ओकेमध्ये. मला फरक नाही पडत, सिर्फ इससे मतलब है मेरे को पैसा. यूट्यूबला व्हिडिओ टाकायचे मस्तपैकी, पैसे बिशे कमायचे, आईश की साथ जिंदगी जगायची. अशा लोकांचं ऐकलं ना मिटून जाईन तुम्ही. खायचे वांदे होते खायचे. तुम्ही नाही दिसत, टेन्शन ना घेऊ. हे आमच्या गावातली दुकान. आणि असं कधीच समजायचं नाही माझ्याकडे मोबाईल नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, तसं काही नाही. जेव्हा असेल ते उचलायचं आणि फक्त कॉन्फिडन्स पाहिजे भावा. इथं पाऊस पडलेला आहे. तेव्हा नाथ मंदिर हे पूर्ण नाथ मंदिर आहे मित्रांनो. देणगी बिनगी इथं देऊ शकता तुम्ही. हे आज बघा ना गर्दी किती, एवढी गर्दी नसती इथं आज. जास्त म्हणजे नाथ महाराज हे खूप लोकांचे गुरु आहेत, त्याच्यामुळे अशी गर्दी लागलेली आहे. आणि हे गेट ओपन असतं, पण आता तिकडून त्यांनी गर्दी असल्यामुळे तिकडून असं लाईनीत उभं राहावं लागतं. चला मग आपण पण लाईनीत उभं राहू, आपल्याला काही काम नाही सध्या. असा टाईमपासच करायचा होता, त्याच्यामुळे 1 घंटा इथं करू. माझी चेहरा आहे ना जरा गेम झालेला आहे, कारण की रस्त्याचं काम सुरू आहे, सारा फुपाटा अंगावर येतो. तुम्हाला वाटत असं नाही आंघोळ बिंघोळ करून नाही आला काय करून द्यायचं नाही बिंदास. ही अशी लाईन लागलेली इथं. अर्धा घंटा लागेल मला वाटतंय, अर्धा घंटा लागेल. चला विषय इथं खूपच गर्दी झालेली आहे. आपण इथं जे भक्त आलेले त्यांच्याशी थोडी चर्चा करू. आजी कुठून आले तुम्ही, कुठं आले? पैठणचे जे ते नाथ महाराज गुरु आहे का तुमचे? आज गुरुपौर्णिमा आहे, लाजू राहिला काय? हा, नाथ महाराज यांचे गुरु आहेत. तसं काही नाही, तुम्ही आता ते तुम्ही येतच इथलेच म्हणल्यावर काय रोजच येत असतात. हां तेच ना, तेवढं आहे. लांबून लोक येते पण जवळच्याच येणं होत नाही, खरी गोष्ट आहे बरं का. मी तर कधी पण येत असतो. आपल्याला म्हणजे एक माणसाचं वेगळं नेचर असतं. काही वाटतं नको जाऊन द्या, दुसरीकडे तिकडे फिरत बसतील. इथं एक मनाला शांती भेटते की नाही राहू, इथं आल्यावर असं एकदम मन शांत होतं, दुसरं काही विषय नाही. शेष्टीला लई गर्दी राहिली ना. आखाडीला आम्ही किती वाजता आलो माहिती आहे का? रात्री 6 का 7 वाजली होती, 6 साडेसहा बरं का. तर त्याच्यानंतर आम्हाला इथं लाईन लावावं लागली 7 वाजता रात्री. हां
लईच असते शिस्ती टायमाला तर असे चालताच येत नाही माणसाला. दर्शनच नाही, दर्शन तर होतच नाही, बाहेर पण चालता येत नाही तिथं. चला ही लाईन आटपू राहिली आता. आलेलो आहे मंदिराच्या आतमध्ये. हे बघा गर्दी आजूक लाईनीतच उभं आहे. मस्त वाटतं राव यार. इथं लोक भक्तांना बसायसाठी जागा ज्यांना जप बीप करायचं तिथं ही जागा आहे इथं. हे बघा चिमण्या त्या किती भारी वाटतं यार. वाडा लईच भारी असतो पाहिलं जुन्या काळातला. त्याच्यामुळे इथं येतो मी करत लई शांती भेटते, मन असं शांत होतं. काही डोक्यात विचार असले ते पण क्लिअर होतं. CCTV पण आहे इथं काय लिहिलेलं आहे. सेल्फी फोटोग्राफी इथं काढणार ना तुमच्यासाठी. आलंय जवळच आलंय मंदिर. बरं आहे का आजी? चांगले. घ्या तुम्ही पण दर्शन नाथ महाराजांचं. दर्शन झालेलं आहे. आपण मागून पूर्ण बाहेर निघते, तिकडून लाईन लागलेली आहे, तिकडून बाहेर निघते दर्शन झाल्यानंतर. असा पूर्ण विषय होता. येतं आईच आणि हे इकडं मागं बघा हे बॅक साईड आहे मंदिराची. ही गोदावरी नदी आणि ही जे आहे का इथून असं धरण आहे, त्या धरणातून पाणी येतं इकडून. आणि आमचं असं हे आमच्या गावातूनच जाते नदी. समजा आमचं गाव या नदीच्या कडीला आहे. तर हे आजचा असा व्लॉग होता. हो इकडे मी आजचा असा व्लॉग होता. तर विषय असा आहे सांगायचं म्हणजे मला एक कळतं, तुमची परिस्थिती जर विकट असली तर तुम्हाला कोणी विचारणार आहे का? नाही. डायरेक्ट टेन्शन घ्यायचं नाही. लई लोक म्हणते आम्हाला लई लाज वाटते. लाज वाटताच काय संबंध आहे? तुम्ही काम असं एखाद्याला हर्ट करून राहिले किंवा एखाद्याचं काम तुमच्यामुळे अडकू राहिलं किंवा त्याला ताण होऊ राहिला असं थोडे तुम्ही करू राहिले. तुम्ही स्वतःसाठी एक नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करू राहिले. बिझनेस करायचा म्हणजे बिझनेसच म्हणू शकतो आपण. यांनी फक्त याची जे सक्सेस रेशो आहे का हे कमी. मग पण प्रयत्न करायला काय जातो आपल्याला थोडी इन्व्हेस्टमेंट काही करायची का काय. फक्त स्वतःच्या सेल्फ कॉन्फिडन्सनी मस्त बोलायचं, लोकात जायचं, लोकांना प्रश्न विचारायचे चांगली बस एवढंच. दुसरं काय इझी. तर मग आजच्यासाठी एवढंच. बाय बाय. भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. टाटा गुड बाय. सपोर्ट करा असाच. थँक्यू. बाय बाय.